भीम नमोबुद्धाय वळूया आजच्या बातमीपत्राकडे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याच्या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे। आज ठिकठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलने होत आहेत। भाजप शहर ग्रामीणतर्फे नागपुरातील संविधान चौक येथे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष सुधाकर कोहळे, माजी आमदार मिलिंद माने व धर्मपाल मेश्राम यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले। यावेळी आमदार आव्हाड यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। जितेंद्र आव्हाड आणि शरद पवार यांनी माफी मागावी। जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं भाजप कार्यकर्त्यांनी दहन करण्याचा प्रयत्न केला आहे। जितेंद्र आव्हाडाचं करायचं काय? खाली डोकं वर, मुर्दाबाद मुर्दाबाद, जितेंद्र आव्हाड मुर्दाबाद। अरे मुर्दाबाद मुर्दाबाद। खाली घालावी लागणारी घटना या ठिकाणी आणि राष्ट्रवादीच्या नेत्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी घडली। स्वतः शरद पवारांचे मानसपुत्र समजणारे डॉक्टर जितेंद्र आव्हाड या नालायक माणसाच्या मनामध्ये जी गेल्या 6 महिन्यापासूनची खतखत दिसत होती, ती खतखत कालच्या घटनेतून त्या ठिकाणी आपल्याला समक्ष पाहायला मिळाली। बंधू आणि भगिनींनो, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महामानव आहे। यांनी आम्हाला जगण्याचा मंत्र दिलेला आहे। या देशाच्या 140 कोटी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी गोर गरीब दीन दलित पीडित या देशातला संपूर्ण नागरिकाला आणि आपलं हक्काचं जीवन जगण्यासाठी ज्यांनी आपल्याला एक महान ग्रंथ दिला, संविधानाच्या रूपाने आमचं जीवन जगण्याचा मंत्र दिला, असे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काल त्यांनी त्या ठिकाणी पुतळा त्या ठिकाणी पाडला केलं। वास्तविक पाहता त्यांच्या पोटामध्ये वेगळं, खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे वेगळे, या पद्धतीचं वागणं जितेंद्र आव्हाडांच्या हातून काल महाड या ठिकाणी घडलं। चक्क मीडियाच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडून टाकला आणि त्यांनी जाळून देखील टाकलेला आहे। हे कृत्य अत्यंत निषेधार्ह आहे। नंतर त्यांनी माफी मागताना अनावधानाने झालं। अरे, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेताना त्यांचा फोटो ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणची कोणतंही पत्रक असो किंवा संविधानाचं नाव घेताना, आरक्षणाचं नाव घेताना तुम्ही जास्त सतर्क राहायला पाहिजे, जास्त सावधान राहायला पाहिजे। अनावधानानं हे तुमच्या हातून कृत्य घडतेच कसं हे तुमच्या मनात होतं आणि ते तुमच्या कार्यामध्ये दिसलेलं आहे। म्हणून आम्ही भारतीय जनता पक्ष अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातली आंबेडकरी जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्याबद्दल जितेंद्र आव्हाडांचा जाहीर निषेध करत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, शरद पवारांची आवाज आवाज जितेंद्र आव्हाड मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, शरद पवारांची आवाज आवाज जितेंद्र आव्हाड, बाबासाहेब आंबेडकरांचा, जितेंद्र आव्हाड की तानाशाही नहीं चलेगी, जितेंद्र आव्हाड की तानाशाही नहीं चलेगी। काल महाडच्या चौदार तळ्याच्या ठिकाणी शरद पवाराची अनवरस औलाद असलेल्या जितेंद्र आव्हाडाने ज्या पद्धतीने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडण्याचं घृणित आणि या महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला लाजवणारं कृत्य केलं, या कृत्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्र सगळ्या शहरांमध्ये अशा पद्धतीचं आम्ही आंदोलन करतो आहोत। आणि एक लक्षात घेतलं पाहिजे, ज्या महाडच्या चौदार तळ्याचा संघर्ष, पाण्याचा समतेचा संघर्ष ज्या परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी लढला, ती लढाई दलित विरुद्ध ब्राह्मण किंवा ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर किंवा दलित विरुद्ध मराठा अशा पद्धतीची नव्हती। ती लढाई होती समतेच्यासाठी, ती लढाई होती पिण्याच्या पाण्याच्यासाठी, मानवी हक्कासाठी, मानवी मूल्यांसाठी। आणि या पद्धतीचा इतिहास जर आव्हाडाला माहिती नसेल किंवा त्याचा
राजकीय बाप असलेल्या शरद पवारांना माहिती नसेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. त्याचं संशोधन त्यांनी केलं पाहिजे. आणि अशा पद्धतीचं गृहीत कृत्य करणाऱ्या आवाडावर ॲट्रॉसिटीच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी मी आता पुढाकार घेऊ. आणि जोपर्यंत त्याला अटक करणार नाही, जोपर्यंत तो फटका खाणार नाही, जोपर्यंत त्याचा राजकीय बाप असलेला शरद पवार या संदर्भातलं स्पष्टीकरण देणार नाही, तोपर्यंत भारतीय जनता पक्षाची ही लढाई आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनात आणि बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वात अशीच अविरत सुरू राहील. ते आव्हाडांनी नंतर स्पष्टीकरण देताना असं म्हटलं की ती कृती चुकून झाली. जे पोटात होतं ते ओठात, जे पोटात होते ते ओठात आलं. त्यांना बाबासाहेबांच्या बद्दल किंबहुना कुठली सहानुभूती नाही. त्यांनी नेहमी बाबासाहेब सांगितलं, त्यांनी बाबासाहेबांचं संविधान सांगितलं, त्यांनी मुस्लिमांना अल्लाह सांगितला, त्यांनी पाकिस्तान सांगितलं. निव्वळ मतांचं ध्रुवीकरण, निव्वळ या देशातल्या महाराष्ट्रातल्या जनतेला बरगलायचं आणि आपलं राजकारण शेकत बसायचं या पद्धतीचा धंदा केला. ही निव्वळ स्टंटबाजी आहे, अत्यंत चुकीचं घृणित कृत्य आहे. हे महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला लागलेलं लांछन आहे. आव्हाडांनी या पद्धतीचं कृत्य केलं. आम्ही त्याला किंवा आमचा कोणता आंबेडकरी समुदाय त्याला कोणत्याही पद्धतीची माफी देणार नाही. मुर्दाबाद 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 बाबा साहब के सम्मान में, बाबा साहब के सम्मान में, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे अटक करो, अटक करो, 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 अरे अटक करो, अटक करो. जीवन जगण्याचा मंत्र दिला, त्यांचा अशा प्रकारचं पत्रक फाडण्याचं काम केलं. या नालायकाला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी जितेंद्र कार्यकर्त्यांवर वॉटर कॅनलनं पाणी मारलं. जितेंद्र वाटारने पाणी मारो, काही करो, पाणी मारो, लाठी मारो, आव्हाडाला या नागपुरात पाय ठेवू देणार नाही अशा प्रकारचा संकल्प भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलेला जाण्याचा प्रयत्न केला. आचारसंहिता सुरू आहे. निश्चित त्याचा पुतळा निवड जाळून आम्ही थांबणार नाही. अशा हरामखोर मुर्दाडाला बेमुदत मारल्याशिवाय, त्याला ठोकल्याशिवाय, त्याला जमिनीवर आणल्याशिवाय आणि त्याला अटक केल्याशिवाय भाजपा थांबणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एका आंदोलनादरम्यान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. या विरोधात भारतीय जनता पार्टी वर्धाच्या वतीने आज सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी वर्धा जिल्ह्यातील सर्व मंडळ स्तरावरील भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्षांच्या नेतृत्वात तसेच वर्धेचे भाजपा जिल्हाध्यक्ष सुनीलजी गपाट यांच्या नेतृत्वात आमदार रामदास आंबटकर सहभागी झाले होते. बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, आंबेडकरांचा अपमान नाही सहेंगे. देशामध्ये माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली या देशातला प्रत्येक नागरिक एकत्र व्हावा, एकोप्याने राहावा या हेतूने या देशातला जो उत्सव चाललेला आहे, या उत्सवामध्ये सर्वजण सामील होत असताना एकीकडे एक उत्सवाची स्थिती आणि दुसरीकडे मात्र आपल्या राष्ट्रपुरुषाचा अपमान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आणि त्या संविधानाच्या आधारावर आज आपण या निवडणुका आणि संसदीय लोकशाहीमध्ये आपण श्वास घेतो आहे. आणि ह्या सर्व परिस्थितीमध्ये आज जे प्रकरण घडलेलं आहे, जितेंद्र आव्हाड नावाचा एक पागल माणूस की ज्यांनी अशा प्रकारचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अपमान करण्याचं धारिष्ट केलं, त्यामुळं या महाराष्ट्रातली नव्हे देशातली संपूर्ण जनता या राष्ट्रवादीचे एक बालिश नेते जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांचा फोटो पाडून जो अपमान केला आहे त्याचा निषेध म्हणून आज आम्ही या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात आणि आमच्या या वर्धा जिल्ह्यातसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हे निषेध आंदोलन या ठिकाणी करतो आहे. या राष्ट्रवादीच्या या बालिश नेत्याला कुठेतरी धडा शिकवला पाहिजे आणि बाबासाहेबांचा अपमान करणं हे त्यांना त्यांच्या दृष्टीनं अत्यंत घृणास्पद काम
जितेंद्र आव्हाड यांनी काल केला आहे. कारण बाबासाहेबांचा अपमान या देशात आजपर्यंत कोणीही सहन केला नाही आणि भारतीय जनता पार्टी ही बाबासाहेबांचा जो विचार आहे तो घेऊन आणि शासनाने लादलेली 10 पट पाणीपट्टी रद्द करावी या मागणीसाठी इरिगेशन फेडरेशनच्या वतीने कोल्हापुरातील पुणे बेंगलोर महामार्ग रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. पाणीपट्टी वाढ रद्द न केल्यास सरकारला रोखू असा इशारा देण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, श्रममुक्ती दल व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्यानंतर पाटबंधारे विभागाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. माजी खासदार राजू शेट्टी, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर, माजी आमदार संजय बाबा घाडगे यांची भाषणे झाली व शासनाला 6 जून पर्यंत अल्टिमेटम देण्यात आला. आपल्या आंदोलनामध्ये मुळात राजू शेट्टींचा या शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये सातत्यानं आग्रह असतो आणि आम्ही देखील शेतकरी म्हणून या सगळ्या विषयाला गांभीर्यानं सातत्याने या ठिकाणी घेत असतो. एक रकमी FRP आपण देतोच आहोत, ते काही देत नाही अशातला विषय त्या ठिकाणी नाही आहे. परंतु आम्ही जे त्यांना मागच्या आंदोलनाच्या वेळी देखील मी ज्यावेळी चर्चा त्यांच्याशी केली होती त्यावेळी त्यांना विनंती केली होती की केंद्राकडून आता पुढच्या भविष्यकाळात आता प्लेज लोन, साखरेच्या अगेन्स्ट जे आता लोन आपण घेतो बँकांच्याकडनं, त्याच्या व्याजाचा भुर्दंड हा पोत्यामागे किती होतो याचा हिशोब प्रत्येक कारखान्याचा करावा आणि नाबार्डकडून किंवा केंद्राकडून हे बिनव्याजी प्लेज लोन जर कारखान्यांना मिळालं तर मग या सगळ्या गोष्टीमधून साखर कारखानदारी बाहेर येऊ शकेल. शेवटी कारखाने कोणाचे आहेत? शेतकऱ्याचेच आहेत आणि त्यामुळं 4 पैसे शेतकऱ्याला जास्त देण्यामध्ये आमच्या सगळ्यांचीच भूमिका सकारात्मक आहे. दुष्काळावर काँग्रेस जी अन्यायकारक दरवाढ आहे त्याच्या विरोधात इरिगेशन फेडरेशनच्या माध्यमातून पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं कोल्हापूरमध्ये आंदोलन छेडण्यात आलं. काल मंत्रालय स्तरावरून हालचाली झाल्या आणि 6 तारखेला आचारसंहिता असल्यामुळं सकारात्मक चर्चा होईल अशा पद्धतीचा निरोप आल्यामुळं आजचा हायवे अडवण्याचं आम्ही थांबवलेलं आहे. परंतु हे तात्पुरतं आहे. 6 तारखेला निर्णय नाही झाला तर आम्हाला पुन्हा हे आंदोलन मोठ्या पद्धतीनं त्या ठिकाणी घ्यावं लागेल. एका बाजूला शासनाच्या योजनांचं 81% बिल शासन भरते आणि दुसऱ्या बाजूला मात्र ज्या सहकारामध्ये संस्था उभा राहिल्या, स्वतःच्या ताकदीवर उभा राहिल्या, तिथं मात्र मीटर बसवायचा, दरवाढ वाढवायची हे जे चाललेलं आहे ते चुकीचं आहे. मला वाटतं मीटर बसवणारा कॉन्ट्रॅक्टर भेटला असेल कदाचित, त्यामुळं मीटर बसवायचं फॅड हे आता महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्यावर आणण्याचा प्रयत्न शासन करते असं मला वाटतं आणि म्हणून याचा निषेध आम्ही करतो आणि मोठं आंदोलन 6 तारखेनंतर या ठिकाणी होईल. कृष्णा आणि तिच्या उपनद्यातील जे प्रवाही पाणी आहे ते शेतकरी स्वतःच्या जमिनी गहाण टाकून लिफ्ट योजना करून खाजगी किंवा सहकारी स्वतःच्या खर्चानं आपल्या शेतामध्ये पाणी घेऊन जातो आणि त्या पाण्यासाठी आता मीटर बसवायचं आणि 10 पट त्याचा दर वाढवायचा असा फतवा सरकारनं काढलेला आहे. खरं तर त्याला आम्ही सातत्यानं विरोध केलेला आहे. निवडणुकीच्या आधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा केली की त्याला आम्ही स्थगिती देत आहोत, परंतु स्थगिती बिगिती काही दिलेलं नाही. मी आता एक पुरावा घेऊन आलो आहे माझा स्वतःचा. मला ज्यावेळी लोकसभेचा अर्ज भरण्यापूर्वी थकबाकी नसल्याचा दाखला आणायला ज्यावेळी मी माझा माणूस पाठवला त्यावेळी माझ्याकडून 10 पट पैसे भरून घेतले, त्याशिवाय तुम्हाला थकबाकी नसल्याचा दाखला मिळणार नाही असं सांगितलं. याचा अर्थ अजितदादा पवारांनी निवडणुकीच्या पूर्वी आम्हाला फसवलेला आहे की याला स्थगित दिलं. स्थगिती वगैरे काही नाही, फक्त वसुली थांबवलेली आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये आजही आमच्या खात्यावर येणं दिसत आहे. हा विश्वासघात आहे आणि म्हणून आम्ही आता आचारसंहिता संपेपर्यंत वाट बघतो. जर सरकारनं आचारसंहिता संपताक्षणी याचा निर्णय घेतला नाही तर आम्ही आंदोलन तीव्र करू आणि
आमची फसवणूक करणाऱ्या सरकारचा कुणीही प्रतिनिधी आला तर त्याला कृष्णा असो पंचगंगेचा असेल, पंचगंगेचं त्यांना पाहिजे असेल तर आम्हाला आवडेल, त्या पाण्यानं आंघोळ घातल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. जे मागं घ्यावं त्यामुळे मुंबईपासून सचिवालयापासून कपोले साहेबांनी खूप प्रयत्न केले, पण आम्हाला आंदोलन घ्यायचंच होतं. आज रस्ता होऊ शकत नाही का आचारसंहिता आम्हाला चढ, पण आम्हाला ह्या प्रश्नाची निकड किती आहे, लोक किती चिडलेत हे दाखवण्यासाठी आम्ही आज लाखो लोक घेऊन आलो. आणि तुम्ही बघितलं असेल आमचा दिसत नव्हते इतके लांब, 1 किलोमीटर लोक लांब होती, उन्हासोबत थांबली होती. आज हे शासन आहे ते बिडडोक शासन आहे, काय लागतं आमच्यावर. आज त्यांना मोजून पाणी घेऊ शकत नाही माहिती आहे. आज आम्हाला पिण्याला पाणी मोजून देऊ शकत नाही आणि शेतीला देऊ शकते का, अशा अवस्थेत आम्ही त्यांना म्हटलं किंवा आम्हाला हे तुमचं मोजून पाणी मान्य नाही आणि दसपटीनं तुमचा दंड आहे तो मान्य आहे. आमच्या एका संस्थेला एका महिन्याचं 45 लाख रुपये दंड लावला त्यांनी. असं 45 लाख म्हणजे एका वर्षात झालं 5.5 कोटी. 5.5 कोटी देऊन आम्ही संस्था चालवू शकत नाही. म्हणून मी म्हटलं त्यांना की बा अशा संस्था आम्ही मोकळा केले, बँकेची लोकांच्या गरजा काढली, आज मोकळ्या त्या, एक पैसा आमचा देऊ नका, पण तुम्ही चालवा. तुम्ही तुमच्या 23 उपसा योजना चालू त्याच पद्धतीने आमचं चालवा. कसे चालवा, 81-19 घ्या ना कसे घ्या, पण तुम्ही चालवा. पण शासन चालवू शकत नाही, शासनाला ती अवस्था नाही, शासन चालवू शकत नाही. शासनाकडे माणसं नाही आहे, ती लबाड माणसं आहेत, त्यामुळे शासन चालवू शकत नाही. आणि ज्यांना आज माहिती नाही, शेती माहिती नाही, त्यांच्या हातात सत्ता आहे. शेती माहिती नाही अशा असलेले IAS अधिकारी ते पंख्याखाली बसून AC मध्ये बसून आमचा निर्णय घेतात, हे आम्हाला मान्य नाही. आणि हे जर आम्हाला 6च्या मीटिंगमध्ये नाही मान्य केलं तर बेमुदत आदेश होतो आम्ही. आणि हे इतकं मोठं असेल की म्हणजे कोण आमचं थांबवू शकत नाही, इतकं मोठं असेल. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू, माँ पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com. कोलकाता येथील वेस्ट बंगाल बुद्ध जयंती समिती व भारतीय संघराजा भिक्खू संघ आणि भारतीय बुद्धिस्ट संघटनेच्या वतीने जागतिक ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉक्टर सिद्धार्थ जोंधळे यांनी बुद्धिझम व सायन्स या विषयावर शोध प्रबंध सादर केल्याबद्दल सुसुमचे सेक्रेटरी व वैश्विक राजदूत भंते डॉक्टर बुद्धप्रिय महाथेरो यांच्या हस्ते सुसुम वर्ल्ड पीस अवॉर्ड 2024 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सायंटिस्ट डॉक्टर सिद्धार्थ जोंधळे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल मित्र परिवार तथा विविध सामाजिक व धार्मिक संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे. नमस्कार, नमो बुद्धया. बुद्ध पूर्णिमा कल है, फिर भी अभी ये जो मई का महीना है इसमें बुद्ध का 12ठों लीला में 7ठों लीला इसी महीना में होने का कारण ये बहुत ही महत्वपूर्ण ये महीना माना जाता है बुद्धिस्ट लोगों के लिए. और ये बहुत ही धार्मिक हिसाब से देखना है तो इसको बहुत मतलब जो आदमी आज का दिन में पुण्य कमाता है, धर्म करता है, उसको बहुत लाभ हो जाता है. और इसका मतलब शास्त्र में बोला गया है अगर आज एक बार भी आपने किया है तो उसका लाखों लाख गुना होके चले जाएंगे. लेकिन अभी इसलिए मैं अभी समस्त भारतीय है
मैं साइंटिस्ट डॉक्टर सिद्धार्थ एम जोंद्रे, महाराष्ट्र नांदेड़, सिद्धार्थ हॉस्पिटल एंड रिसर्च सेंटर, very legalized center under the government, and most important the जो इंटरनेशनल वैशाख डे सेलिब्रेशन कलकत्ता में हुआ है, तो इसमें वेस्ट बंगाल बुद्ध जयंती सेलिब्रेशन कमिटी और भारतीय संघ राजा भिक्खु महासभा वेस्ट बंगाल, अदर बुद्धिस्ट ऑर्गेनाइजेशन वेस्ट बंगाल एंड इंडिया, कोलैबोरेशन विथ सिद्धार्थ यूनाइटेड सोशल वेलफेयर मिशन सुसुम, यहाँ के ग्रेटेस्ट अपने जो सेक्रेटरी है माय ब्रदर डॉक्टर वेनरेबल बुद्धप्रिया महाथेरा, इन्होंने ये पूरे ऑर्गेनाइजेशन ग्रेटेस्ट कमिटी ने सुसुम पीस अवार्ड जो दिया है, ये मुझे बहुत ही हैप्पी होता है। और ये जो मैंने जो पेपर पब्लिश किया, बुद्धिज्म एंड साइंस है, ओमनी साइंस है, और वैशाख डे है, जो वैशाख डे है, और सबसे इम्पोर्टेंट वर्ल्ड पीस कॉन्फ्रेंस था यहाँ पे, पूरे बहुत कंट्री के लोग आए थे यहाँ पे। मैंने पेपर प्रेजेंट किया, मेरा सब्जेक्ट था विश्व शांति है, हेल्थ है, डिसीज़ है, दुनिया के लिए बुद्धिज्म साइंस है, बुद्धिज्म साइंस ऑफ साइंस है, बुद्धिज्म बियॉन्ड द साइंस है, कैसे साइंस है कि ओमनी साइंस ऑफ द बुद्धा फॉर द वर्ल्ड बेनिफिट, फॉर द पीस, फॉर द हेल्थ, फॉर द डिसीज़। हमारा जो DNA RNA जीन्स है, दे आर इंटरकनेक्टेड विच आर द मेटाफिजिकल साइंस, जो ये कोरिलेशन थ्योरी जाता है, इरविन सोल्डिंजर ग्रेटेस्ट साइंटिस्ट, और उनको कोरिलेशन थ्योरी जाता है बुद्धिस्ट विजडम, सो बुद्धिस्ट मेटाफिजिकल साइंस वेरी इंपॉर्टेंट। ये सिद्धार्थ यूनाइटेड सोशल वेलफेयर मिशन, यहाँ पे मैं प्रेसिडेंट हूँ, और मैं ग्रेट ग्रेटिट्यूड टू बुद्धप्रिया, डॉक्टर बुद्धप्रिया महाथेरा, इनको मैं ग्रेटिट्यूड देता हूँ। थैंक यू सो मच, जय भीम, नमो बुद्धाय। मेरा नाम महारगम उपलवन्ना, श्रीलंका आर्याजी। मैं महाराष्ट्र आए ऑन इन्विटेशन बंतेजी महातेरो, बुद्धप्रिया महातेरो, Calcutta, and he has selected me to give me an award. Actually, I didn't know that I am going to be awarded here in Calcutta, and my name has been proposed by Dr. Siddharth Jogdale from Nanded, so I believe so. And then when my name was announced, I was shocked. Anyway, मेरा नाम was announced, and I was so happy, and I'm in much gratitude to Dr. Buddhapriya Mahatero, Kolkata President, Suswam. And I'm very happy because this is an international conference of Buddhist people. 19 मे रोजी कोल्हापूर काँग्रेसचे आमदार PN पाटील घरी बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने डोक्याला मार लागल्याने मेंदूत रक्तस्राव झाला होता। 23 मे रोजी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले। त्यांचे सांत्वन करण्यासाठी आज कोल्हापुरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आले होते। त्यांनी PN पाटील यांचे पुत्र राजेश व राहुल पाटील यांच्या परिवारांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले। पंतप्रधानांचे जर सगळी वक्तव्य त्यांनी एक तर खूप सभा घेतलेल्या आहेत। 2019ला महाराष्ट्रात त्यांनी 7 जाहीर सभा घेतल्या होत्या, आता 20च्या वर घेतलेल्या आहेत। म्हणजे त्यांना कळून चुकलेलं आहे की आपण काही पुन्हा निवडून येत नाही। आणि त्या प्रत्येक सभेतली त्यांची वक्तव्य जर पाहिली, त्या वक्तव्यातली विसंगती पाहिली, तर मला वाटते त्यांना थोडी विश्रांतीची आवश्यकता आहे। त्यांनी थोडंसं उपचार करून घेण्याची गरज आहे। म्हणजे त्यांचा बॅलन्स बिघडलेला असं तर दिसते, आणि त्यामुळं कुठल्याही प्रकारचं एकतर धार्मिक आधारावर ध्रुवीकरण करायचा तरी पुरेपूर प्रयत्न केला, पण या देशातील जनतेने त्याला काही प्रतिसाद दिला ना। निवडून येण्याकरता, सत्तेत राहण्याकरता वाटेल ते करावं लागलं तरी करायचे त्यांची तयारी दिसते। आता बोलायला काही मिळालं नाही तर म्हणून गांधीजींच्यावर त्यांनी आता राग काढलेला आहे। कदाचित पंतप्रधानांचं शिक्षण हे बेताचंच झालेलं आहे किंवा झालेलं नाही, त्यामुळे त्यांना महात्मा गांधींचं जगात काय महत्त्व आहे त्याची त्याला जाणीव नाही आहे।
आणि म्हणून ते सिनेमा बघूनच त्यांनी महात्मा गांधींनी त्यांची ओळख झाली असावी. आणि ती सिनेमामुळं खूप प्रभावित झाले असल्यामुळं जगच महात्मा गांधींना सिनेमा पाहून ओळखू लागलं, असं हास्यास्पद विधान त्यांनी केलेलं आहे. पण मी जे म्हटलं की त्यांना थोडी विश्रांतीची आवश्यकता आहे, त्याच्या विधानाचं आपण जर विश्लेषण केलं तर अशा प्रकारची व्यक्ती आपल्या देशाचा पंतप्रधान आहे, दुर्दैव आहे म्हणावं लागेल. बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। पुण्यातील जिल्हा अधिकारी कार्यालयावर रिक्षा पंचायतचा भव्य मोर्चा काढण्यात आलाय। स्वास्थ्य प्रमाणपत्र विलंबास प्रतिदिन 50 रुपये दंड आकारण्यात येणार असून यांच्या विरोधात रिक्षा पंचायतच्या वतीने पुण्यातील सर्व रिक्षा चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढलाय। यावेळी रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस हे प्रसार माध्यमांशी बोलत होते। पुणे शहरामध्ये एक रिक्षा चालकांचा भव्य असा मोर्चा आलेला आहे कलेक्टर ऑफिसला। या मोर्चाचं जे कारण आहे, खरं तर पाहायला गेलं तर रिक्षा जो त्याचं दुरुस्ती प्रमाणपत्र असतं, हे दुरुस्ती प्रमाणपत्र हे सादर करावं लागतं आणि त्यासाठी लागणारा वेळ हा वेळ खाऊ ही प्रक्रिया असते। याच्यामध्ये जे अधिकारी असतात, जे प्रमाणपत्र देतात, ह्या अधिकारी देखील त्यांना उशीर लागू शकतो, रिक्षा चालकांना उशीर लागू शकतो। परंतु अशा परिस्थितीमध्ये रिक्षा चालकांना रोज 50 रुपये प्रमाणे एवढा मोठा दंड हा आकारला जाण्याची प्रक्रिया आत्ताच सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती मिळते। आपल्यासोबत रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितीनजी पवार आहेत। काय सांगताल, आजच्या परिस्थितीमध्ये इतका मोठा दंड हा रोजच्या दिवशी रिक्षा चालकांना आकारण्यात येतो आहे, काय सांगताल या परिस्थितीवर? हा तुगलकी निर्णय आहे। एकतर 2016ला आत्ताचं जे केंद्र सरकार आहे त्यांनी सर्व परिवहन वाहनांना जर त्यांनी फिटनेस म्हणजे योग्यता प्रमाणपत्र घ्यायला उशीर केला तर रोज 50 रुपये याप्रमाणे दंड आकारायला सुरुवात केली होती। पण त्याविरुद्ध काही संघटना न्यायालयात गेल्या, न्यायालयाने त्याला स्टे दिला होता आणि स्टे उठल्या लोकसभा निवडणुका होतं म्हणून सरकार जरा थांबलं। पण आपल्या महाराष्ट्रातल्या संपल्या इथल्या आयुक्तांनी या ठिकाणी अतिशय चलाखी केली आणि सगळ्या परिवहन वाहनांना रोज 50 रुपये याप्रमाणे दंड आकारावा असे आदेश काढले। आता पुण्यात जी घटना नुकतीच घडली कल्याणीनगर कोरेगाव पार्क परिसरामध्ये, त्या पोर्शे कारनी 2 दुर्दैवी तरुणांना मारून टाकलं। त्याचं उदाहरण देऊन मला असं सांगावं लागेल की पोर्शेनी माणसं मारा आणि निबंध लिहा आणि फिटनेसला उशीर करा आणि रोज 50 रुपये दंड भरा, हे अशा प्रकारचं इथलं धोरण आहे जे अन्यायकारक आहे। आणि त्याविरुद्ध दाद मागण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी जे केंद्र आणि राज्य शासनाचे प्रतिनिधी असतात त्यांच्या कार्यालयासमोर आज बाबासाहेबांच्या प्रतिमेला साक्षी ठेवून आज आम्ही निदर्शनं केली। ते शिस्तीचा भाग म्हणूनच बघितलं पाहिजे। एक शेवटचा प्रश्न असा आहे की पुणे शहरामध्ये अनेक वेळा आपण पाहत आलो आहोत की ज्या रिक्षा आहेत परंतु ज्या रेग्युलर आहेत, ज्या रजिस्ट्रेशन आहेत, ह्या रिक्षा आणि ज्या
अनधिकृत रिक्षा आहेत यांचा देखील तेवढाच खप या पुणे शहरामध्ये आहेत. आणि या संदर्भामध्ये जे रिक्षा रजिस्टर आहेत आणि जे रिक्षा व्यावसायिक आहेत यांच्यावरती गदा येते खरं तर पाहायला. या संदर्भामध्ये आपल्या संघटनेचे काय पावलं उचलली? नाही, आता तुम्ही अगदी बरोबर सांगितलं की परवाना खुला केल्यामुळं पूर्वी जे रिक्षा ड्रायव्हर म्हणून दुसऱ्या रिक्षावर जायचे, शिप द्यायचे त्यांना, म्हणजे दिवसाकाठी काय 250-300 रुपये दिवसाला. आता परवाना खुला केल्यामुळं त्या सगळ्यांनी रिक्षा घेतल्यात. त्यामुळं जे परमिटधारक ज्यांच्याकडे स्वतःच्या रिक्षा आहेत त्यांना रिक्षा चालक मिळत नाहीत. त्यामुळे ते कुणालाही रिक्षा देतात आणि मग ज्याच्याकडे लायसन नाही, बॅज नाही, तोही रिक्षा चालवतो. म्हणून आमचं असं म्हणणं आहे, जो लायसन बॅजवाला आहे तोच रिक्षा चालक, ज्याचं पोट रिक्षावर आहे तो खरा रिक्षा चालक आहे, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे या अनधिकृत रिक्षांवर कारवाई झाली पाहिजे आणि ज्या स्क्रॅप रिक्षा आहेत म्हणजे ज्यांची मुदत संपलेली आहेत त्या तातडीने स्क्रॅप केल्या पाहिजेत. आता माझ्या शेजारी सोपान घोगरे इथं बसलेले आहेत, इकडे बाकीचे हे आमचे लोहगावची मंडळी आहेत, ती उपनगरातली आहेत, ते तुम्हाला जास्त सांगतील की या उपनगरांमध्ये अशा स्क्रॅपच्या रिक्षांमधनं सर्रास व्यवसाय चालतो सीटरचा. म्हणजे 5, 6, 7 म्हणजे भारताची राष्ट्रीय एकात्मता वेगळ्या स्वरूपात तिथे दिसते. म्हणजे अगदी कोंबून बसवलेले असतात रिक्षाच्या तिथे. त्यामुळं त्या स्क्रॅप रिक्षा म्हणजे ज्या मुदत समजा रिक्षा तातडीने स्क्रॅप करावं अशी आमची भूमिका आहे. नक्कीच यासाठी आपण प्रयत्नशील आहात आणि खरं तर ज्या संघटनेच्या वतीने हे निवेदन देण्यात आलेलं आहे. अनेक वर्ष या पुणे शहरामध्ये, महाराष्ट्रामध्ये या संघटनेच्या वतीने रिक्षा चालकांच्या बाजूने उभा राहणारी संघटना आहे आणि या संदर्भामध्ये नक्कीच काहीतरी निर्णय लागेल. आपण पाहत आहात लॉर्ड बुद्धा TV. मी विनोद आव्हाड, पुणे. बातमीपत्रात इथेच घेऊया विश्रांती. पुन्हा भेटूया नवीन घडामोडी घेऊन. जय भीम.